आज मी माया नावाचा चित्रपट बघून आलो आहे, स्टारिंग गिरीश ओक, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी. या सगळ्यांची एक वेगळी वेगळी कहाणी आहे आणि ती कहाणी म्हणजे एवढी खतरनाक आहे की ती कहाणी बघताना तुम्हाला अक्षरशः रडू येणार आहे. प्रत्येकजण आपण आपल्या काहीतरी आयुष्यामध्ये सफर होत आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटेल. ही फिल्म खूप जास्त युनिक आहे बिकॉज खूप मॅच्युरिटीने लिहिलेली स्टोरी आहे. पंच या मंकीसारखा एकटेपणा जर तुम्ही सुद्धा अनुभवला असेल तर हा मराठी चित्रपट तुमच्या मनाला भिडेल. ट्रॅजेडी, एक्सेप्टन्स, अनएक्सेप्टन्स आणि एकटेपणाबद्दल हा सिनेमा आहे. आणि जी माया या शब्दाचा अर्थ एकदम शेवटी जे दाखवलाय ना, खतरनाक ऍक्टिंग सगळ्यांचीच क्लास आहे. आणि यातील पात्रांमुळे आणि कलाकाराच्या नॅचरल परफॉर्मन्सेसमुळे हा चित्रपट आपल्याला हळूहळू आपलासा वाटायला लागतो. मूवी की खास बात है इसके ब्यूटीफुल डायलॉग्स जो आपको एक प्यार का अलग ही एंगल दिखाती है. आदित्य इंगळे का डायरेक्शन भी बहुत अच्छा है और इस मूवी के जो प्रोड्यूसर है डॉक्टर सुनील दातार, उनके फादर का ये ड्रीम था कि वो एक मराठी मूवी को प्रोड्यूस करे. सो इट्स अ ड्रीम कम ट्रू मोमेंट फॉर हिम. एखादा मिनिंगफुल, डीप, हार्ट टचिंग पिक्चर बघायचा असेल ना, मस्ट वॉच माया. जवळच्या थिएटरमध्ये कुठे बी लागला असेल तर चेक करा आणि बघा माया.